चला सगळ्यांचं स्वागत. आमचे गावंड सर, त्याच्याच बरोबरीने दीपक पाटील सर, द्वारकानाथ चोरगे सर, फार चांगली पंचगिरी राहिली आहे. एम के साऊंड सिस्टीम यांची साऊंड क्लिअरिटी देखील दमदार आहे. त्यांचं आपण विशिष्ट कौतुक करूया. मनोहर पाटील सरांचा आवाज आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडाचं आयोजन, सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल ऑफ केलाय, हवेत चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतील. यस, कोणतीच चुकी करत नाहीयेत. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द मॅच मध्ये पहिला थक्का, फलंदाज बाद. वैभव पाटील पहिला षटक, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र मोठी विकेट मिळवली आहे. फलंदाज विशाल वाघे यांना डगआउटचा रस्ता दाखवला जाईल. गोल्डन डकचा शिकार ते बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इनॅट क्रमांक 3 वरती आता रोहित यांचं प्रमोशन झालंय. मागच्या मॅचमध्ये इनॅट क्रमांक 4 वरती आले होते. या मॅचमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती त्यांना प्रमोट केलं गेलं आहे, कारण मागील मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला होता. आणि जेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळतो त्याला प्रमोट करणं गरजेचं असतं. मी नेहमी सांगत असतो की जो करेगा अच्छा काम उसका होगा बडा नाम. आणि या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. त्याचंच कारण की त्यांना आता इनॅट क्रमांक 3 वरती प्रमोट केलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये इन झाल्यात. पहिलं P1चं पॉवर प्ले, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बाउंड लाईन डिफेंड करत असताना पुढील बॉल. चांगली लाईन वापरली जाते, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आणि त्यात यश मिळालं गेलं आहे. जेव्हा ॲज अ रायटी बॅटर तुम्हाला आउटसाईड टॉप स्टंप लाईनची गोलंदाजी केली जाते, ऑफसाईड स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. मेरिटच्या हिशोबाने तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. आणि जो रायटी बॅटर ऑफसाईडला चांगले फटके मारतो त्याची शैली वेगळीच असते. अहो, मी म्हटलं आणि त्यांनी करून दाखवलाय. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हा चौकार 4. टीमचं अकाउंट ओपन. यावेळेस देखील बॅकवर्ड वरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला, बॉल मात्र बॅटच्या वरून निघून चाललाय. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये डॉट बॉल येईल. वैभव पाटील एक चांगले गोलंदाज आहेत. मी म्हटलं होतं टीम BCC पागोटेचे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बॉलर, चांगली कामगिरी करतायत. यावेळेस बाहेरची कडा घेतली आहे, नशिबाची साथ. 2 खेळाडूंच्या मध्ये होती दरार, बॉल जाराय फरार, फलंदाजाने केला वार, धावा मिळतील 4, चौकार. अक्षय पाटील यांनी कॅच जर घेतली तर अतिश पाटील साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, मोठा मासा जाळ्यात अडकलाय. रोहित जो या इनिंग मध्ये सगळ्यात घातक फलंदाज ठरू शकला असता, त्याला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवलाय. दुसरी विकेट डाऊन. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. स्कोर कार्ड वरती 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट ही धावसंख्या पाहायला मिळते वडघर टीमची. सुपर 8चा या स्पर्धेमध्ये आपण विचार केला. पहिल्या दिवसामध्ये कुंडेवाहा संघ, मोहो संघ, जे 2 टीम सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्या. डे नंबर 2 मध्ये आपण दागता खांदा आणि दादरपाडा या 2 टीमना सुपर 8 मध्ये जाताना पाहिलं. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ओवळे संघाने बाजी मारली, 2 मॅच जिंकल्या आणि ओवळे संघ 5वा संघ बनला जो सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. आणि या मॅच मधून जो जिंकेल तो 6वा संघ असेल जो सुपर 8चा मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोणता संघ असेल याकडे मात्र नजरा असतील. BCC पागोटी चांगला खेळ आत्तापर्यंत करतायत
आणि या वडगर संघाचा विचार केला तर ते देखील कमी नाही आहेत. चांगलं बॅटल असेल, एक रफ अँड टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मनीष पाटील गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. 5 ओव्हरची मॅच. पिंटूचा सेकंड पॉवर प्ले. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑफ केलाय ऑफ साइड वरती. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू धावत आहेत. चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये केलं जात आहे. दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. त्यामुळे डॉट चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल डबल महत्त्वाचे आहेत. स्ट्राईक रोटेट करणं, कारण की जर डॉट चेंडू तुम्ही खेळला नाही तर गोलंदाजांवरती दडपण कायम राहतं. तुमचा गेम मोमेंटम देखील मात्र चांगला राहतो. आडवा बॅटने खेचायचा होता. बॅटच्या अगदी टोवरती कनेक्ट झालाय. अलॉंग द कार्पेटनं मिड विकेट झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल. एकेरी धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होता पण बचेंगे तो और भी लढेंगे हे मराठा सरदारांनी स्वतःच्या सैन्याला सांगितलं होतं मुघलांच्या विरोधात. आणि हे दोन्ही खेळाडू एकमेकांना सांगतात की बचेंगे तो और भी लढेंगे आणि कदम जमेंगे तो रन बनेंगे. हे पण मी सांगत असतो. यावेळेस देखील मात्र एक धाव मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही थांबाल तेव्हाच धावा बनतील, अन्यथा जर परतलात तर मात्र धावा बनणार नाही आहेत. 2 बॉल 3 धावा आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. टीमची टोटल 11 रन्स, 11 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. ओहो, काय कमालीचा बॉल बीट केला. यस, पंचांचं बोट आकाशात. 3 स्टंपच्या मधोमध सापडल्यात. राज यावेळेस डगआउटच्या दिशेने परत जातील. तिसरा धक्का, फलंदाज बाद. तीन विकेट मात्र अर्ली स्टेज ऑफ द मॅच मध्ये गमावल्यात. बॅटिंग करत असताना टीम वडगर संघाने. इथून मात्र आता एक पार्टनरशिपची गरज असेल ती बॅटिंग टीमला, कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेट जरी असलं, शॉर्ट फॉर्मॅट जरी असला तरी मात्र छोट्या छोट्या पार्टनरशिप तुम्हाला बिल्डअप कराव्या लागतात. एखाद ओव्हरची पार्टनरशिप जर या ठिकाणाहून बिल्डअप केली गेली तर मात्र धावगतीला वेग प्रदान करून दिला जाऊ शकेल. मोठा फटका इथून देखील आलाय. हवेत बॉल. पाठलाग करतील बॉलचा. अडवण्याचा प्रयत्न होतोय. डीप फाईन लेग झोन मध्ये त्या ठिकाणी बॉलला फील्ड देखील केलं जाईल. 2 धावा तत्पूर्वी मात्र धावून पूर्ण केल्या गेल्यात. संध्याकाळच्या सत्राला मात्र आता सुरुवात झाली आहे. इव्हनिंग सेशनकडे मात्र आपण आता वळालेलो आहोत आणि इव्हनिंग सेशनमध्ये वातावरण मात्र आपल्याला अतिशय चांगलं पाहायला मिळतंय, जिथे मात्र उन्हाचा तडाखा कमी होत असतो. त्याच्याच बरोबरीने थंड हवा मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळत असते आणि खेळाडूंसाठी एक पोषक वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमी असतं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. यावेळेस कनेक्शन नाही आहे. सीधे उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत होती है. यावेळेस सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केला परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाही. बॅटला मात्र आडवी देखील केली आहे तरी देखील धावा येत नाही आहेत. करे तो क्या करे, कठीण परिस्थिती आहे फलंदाजांसाठी. इथून बॅट आधीच पेरली आहे. चेंडू नंतर आला. लाईन लेंथ ओळखू शकले नाहीयेत. प्री माइंडेड शॉट ज्याला आपण म्हणतो की चेंडू रिलीज होण्याआधीच मनामध्ये ठरवलं होतं या दिशेने मारायचं आहे आणि असं खेळून चालत नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर नंबर 2 ची मात्र समाप्ती होईल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 3 गडींच्या मोबदल्यात 13 धावा.
आठवण मात्र मी नेहमीच करून देतो, परंतु 13 वरती जरी कालिया असला तरी 13 वरती तालिया पण असतात. आता कोणासाठी ते टाळ्या वाजतील याच्याकडे देखील मात्र नजरा असतील. बॉलिंगमध्ये परिवर्तन असेल. हर्षित पाटील षटक क्रमांक 3 साठी सज्ज झाल्यात. पहिलाच बॉल घेऊन येतील पंचांच्या लेफ्ट हँड साईडने. ओव्हर द विकेटचा अँगल यूज करतील. लेफ्टी बॅटर त्यांच्या समोर आहेत. रायटी लेफ्टीचं बॅटल बघायला नेहमी मजा येत असते आणि यावेळेस हर्षित पाटील त्यांच्यासमोर फलंदाज नितेश. यावेळेस लॉफ्ट केलाय. हवेत बॉल. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. सोपा झेल होता परंतु तो झेल देखील घेता आला नाहीये. बीसीसी पागोटे टीम क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका तुम्ही केल्यात. त्या चुका तुम्हाला मात्र सुधाराव्या लागतील. कारण चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं आणि चुकीला सुधारणं या 3 गोष्टी महत्त्वाच्या ज्या तुम्हाला कराव्या लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये देखील झेल सुटला गेला. जीवनदान मिळालं. 2 धावा. एकच धाव मात्र त्या ठिकाणाहून स्कोर केली जाईल. 1 धाव मिळते. एका धावेने टोटल इन्क्रीज 14 धावांवरती धावफलक. ही मॅच देखील लो स्कोरिंग होते की काय याच्याकडे मात्र आता नजरा असतील. कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत आणि या ओव्हरमध्ये मात्र धावा घ्याव्या लागतील. मोमेंटम तुम्हाला चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये धावांची गाडी तुम्हाला चालवावी लागेल. स्विच हिट केला. यावेळेस कनेक्शन देखील लगी तो आबाद आहे. थर्डमॅनच्या पलीकडे 4 धावांचा चौकार. चार धावा येत आहेत. देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सुरुवातीला गोलंदाजांचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये होता. फलंदाजांनी इथून पलटवार करायला सुरुवात केली आहे. पुनश्च एकदा स्विचिटचा फटका बॅटच्या टोवरती कनेक्ट झालाय. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील होईल आणि सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या 2 खेळाडूंमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळत आहे. आणि मगाशी जो मी उल्लेख केला होता शॉर्ट ऑफ फॉर्मॅट ऑफ क्रिकेट ज्याच्यामध्ये या छोट्या पार्टनरशिप महत्त्वाच्या आहेत आणि त्या छोट्या पार्टनरशिपकडे देखील मात्र हे दोन्ही खेळाडू आता जाताना पाहायला मिळतील. डीप द क्रीज गेलेत. ऑन साईडला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय. लॉंग लेग सीमा रेषा पार. 4. जरी तुमची वाईट वेळ सुरू असली तरी प्रयत्न तुम्हाला सोडायचे नाही आहेत. कारण बंड पडलेलं घड्याळ देखील जे आहे 2 वेळा दिवसातून योग्य वेळ दाखवतं. इथून पुनश्च एकदा स्विचिटचा प्रयत्न. धाव ही धोक्याची असू शकते. काय घडलाय. बीसीसी पागोटे वारंवार खराब क्षेत्ररक्षण. झेल तुम्ही सोडलेले आहेत. मिसफिल्डिंग तुम्ही केलेली आहेत. 1 धावा होत्या. 2-2 धावा तुम्ही देताय. धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. करो या मरो, मरो नाही तो मारो अशी लढाई आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट खेळता, लिमिटेड ओव्हर क्रिकेट खेळता तेव्हा प्रत्येक स्टेज हे नॉकआउट स्टेज असतं. जिंकलात तर पुढे जाल, हरलात तर मात्र घरची वाट पाहावी लागेल. याकडे देखील मात्र लक्ष असू द्या. तुम्हाला धावा चेस करायच्यात त्यामुळे या छोट्या छोट्या चुका तुम्हाला आता करायच्या नाही आहेत. 1 धाव देखील त्या ठिकाणी मिळाली आहे. दोन्ही खेळाडू त्याच कॅलिबरचे पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय सरळ दिशेने. उंचीत जास्त, लांबी नाहीये. खेळाडू बॉल खाली येतील. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. 4th विकेट डाऊन. तीन षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचं आहे. 12th मॅन. स्कोर कार्डवरती 25 धावा या जमवल्या गेल्यात 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आज समालोचन करत असताना आनंद देखील झालाय. आभार मी व्यक्त करतोय सुनील स्पोर्ट चिंचपाडा सगळे आयोजक ज्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. एक दिवस का होईना परंतु या स्पर्धेमध्ये आपण मला समालोचन करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून आभार असतील.
फार चांगलं आयोजन नियोजन आहे. प्रत्येक वर्षी नाईट शृंखला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. मागील वर्षी नाईट शृंखला होती, चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं यावर्षी देखील असेल येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये, अशी माहिती देखील पोहोचली गेलेली आहे. आणि सातत्याने चांगलं आयोजन ही त्यांची ओळख राहिली आहे. सुनील स्पोर्ट चिंचपाडा जेवढे शिलेदार असतील सगळ्यांचं आपण कौतुक करूया आणि आनंद देखील झाला आहे, त्यामुळे त्यांचा आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस संपला जाईल, जिथे स्कोर कार्डवरती धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 आहेत. 12 बॉल अजूनही शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र गोलंदाज आता येतील. 5 ओव्हर 4 गोलंदाजांचा वापर केला जाणार आहे. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची संधी मिळेल. सुरुवातीचे 3 षटकांमध्ये आपण पाहिलं 3 गोलंदाजांचा वापर केला गेला आणि 4थ्या षटकामध्ये ज्यांनी वैयक्तिक सांघिक दुसरं षटक फेकलं होतं, वैयक्तिक पहिलं फेकलं होतं दुसऱ्या ओव्हरमध्ये मनीष पाटील, ते मात्र आता वैयक्तिक दुसरं आणि टीमकडून 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. मनीष पाटील चांगलं कामगिरी राहिली होती, 5 धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवली होती आणि या ओव्हरमध्ये त्यांना मात्र आता आमंत्रित केलंय. पहिलाच बॉल फुल टॉस, प्रहार केलाय, वार केलाय, शिकार केलाय, षटकार ठोकलाय, 6 धावा. की बारी, पण आता आली माझी बारी हे दाखवत असताना यावेळेस एक षटकार ठोकलाय. टीमची टोटल इन्क्रीज होती आहे. 31 धावा स्कोर कार्डवर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण मनीष पाटील यांच्यावरती. दुसरा चेंडू, याला म्हणतात कमबॅक. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळती आहे. डॉट बॉल फेकला देखील गेलाय, येथून त्यांच्या माध्यमातून कमबॅक देखील केलं जाईल. मनीष पाटील एक अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत. फार मोठा रनअप, त्याच्याच बरोबरीने प्रचंड वेग या गोलंदाजाची ओळख राहिली आहे. आखो टप्पाचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याच धावेसाठी परतले होते, नकार दिलाय. एकाच धावेवरती समाधान मानलंय. रतेश मेहर युनाइट क्रमांक 6 वरती आल्यात. पहिलाच बॉल फेस करतील आपल्या वैयक्तिक इनिंगमधील. 3 चेंडू फेकले, 7 धावा दिल्या आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये. टीमची टोटल 32 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत. किमान 50-55 बनवावे लागतील. पुढे सरसावले होते. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क वापर देखील केला होता, पण बॉल बॅटचा संपर्क होत नाही आहे. मनीष पाटील एक चाणाक्ष बुद्धीचे गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे की बॅटरने फुटवर्कचा वापर केला, कोणती लाईन ठेवायची आहे आणि तशाच पद्धतीचा चेंडू देखील फेकला आहे. येथून फ्रंट फूटवरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टीपमध्ये खेळाडू, वा, चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने बॉलला फील्ड केलाय. मच्छिंद्र त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले एफर्ट. 2 धावा मात्र येथून देखील रोखू शकत नाही आहेत. चांगलं वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इतके दुःखेचे दाल दलनेवाली नाही आहे. येथून तुम्हाला चौकार षटकारांची गरज आहे. मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र प्रहार करण्याची गरज आहे. संधी तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. हो, अप्पर कटचा फटका. खेळाडू आहेत. शॉर्ट तडब्यांमध्ये फटका फसला. कॅच देखील कॅरी केली गेली आहे. धक्का आणखीन एक मिळेल. फलंदाज बाद. गोपाल जाधव युनाइट क्रमांक 7 या पोझिशनवरती त्यांना पाठवण्यात आलं आहे. स्कोर कार्डवरती धावांचा आलेख पाहिला. 34 धावा या स्कोर कार्डवर जमवल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. 9 धावा देत 1 विकेट मिळवला मनीष पाटील यांनी.
2 ओव्हरचा स्पेल त्यांचा संपला, ज्याच्यामध्ये एकंदरीत 14 धावा दिल्यात आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकाराचा मार बसला, त्याच्यानंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा दिल्या. वैशिष्ट्य राहिलंय त्यांचं. कारण पाटील आल्यात. शेवटचं षटक, पहिलाच बॉल. वॉट अ बॉल. काय चेंडू आहे, टप्पा पडला, निघून गेला, पलक छपकते, समजलंच नाहीये. अगदी 90चे वेस्ट इंडियन बॉलर सर कर्टली अँब्रोज आणि त्याच्याच बरोबरीने अनेक गोलंदाजांची आठवण होते असे बाउन्सर चेंडू बघितल्यानंतर ती आठवण देखील झाली आहे. ओ यावेळेस यॉर्कर, वा काय चेंडू, पंचांचं बोट आकाशात आलाय. पहिले बाउन्सर, नंतर यॉर्कर और यॉर्कर बनाती बल्लेबाजों को घन चक्कर. गोलंदाज बाद. ची लाईन लेंथ होती. यावेळेस देखील क्विक आर्म डिलिव्हरी आहे. काय प्रचंड वेग वापरला जातो या गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू दिसतही नाहीये, एवढ्या स्पीडने बॉल मात्र निघून चाललाय. रफ्तार का राजा म्हणावं लागेल. कमालीची बॉलिंग होतीये. हेलिकॉप्टर उडवलाय. बारी बारी सबकी बारी. हा फटका होता लय भारी. षटकार. सुरुवात जरी तुम्ही 3 डॉट बॉल फेकून केली असली तरी आमच्याकडून देखील पलटवार होणार आहे. दमदार षटकार खेचलाय. धावा मात्र 40 या आकड्यावरती पोहोचतील. बॅकफुटला गेले होते. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. मिड ऑफ झोन मध्ये खेळाडू आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 41 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवट गोड होईल का हे पाहणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. 45 ते 48 पर्यंत पोहोचणं वडगर टीमला मॅन्डेटरी असेल. प्रहार देखील केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू आहेत, कोणतीच चुकी करत नाहीयेत. हा टिपला जातोय झेल आणि या कॅचच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. अपोजिट टीम BCC पागोटेच्या विरोधामध्ये खेळताना वडगर टीम स्कोर कार्ड वरती 41 धावा जमवल्या जातील आणि सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी BCC पागोटे टीमला येणारे 30 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. मिळाली. सुनील स्पोर्ट चिंचपाडा सगळ्या आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि माझा प्रवास या स्पर्धेमध्ये येथेच संपला असं मी जाहीर करतो. तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिलं त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. भेटूया कोणत्या तरी नवीन स्पर्धेमध्ये तुमच्या लाडक्या मानस मनोरेसोबत. तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. संघाच्या खेळाडूंना मी सुद्धा विनंती करेन, आमच्या युवा समालोचक त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मायेचे उपदार, शाळ, प्रेमाचं प्रतीक. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकला आणि सर्वांना प्रभावित केलं. जबरदस्त समालोचन, जबरदस्त त्यांचे शब्दफेकी आपण पाहिली. तर मी विनंती करेन मानस मनोरेचं आपण करायचे सहर्ष स्वागत.
निखिल केणी यांच्या शुभ हस्ते इथे मानस केले जाते. हार्दिक स्वागत, खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी मानस तुला खूप सारे असतील शुभेच्छा. आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही येथे आवाज दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघातर्फे. आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 30 मध्ये 42 धाब्यांचं टार्गेट आहे. तर निखिल भाई केणी यांच्या शुभ हस्ते इथे निश्चितच सन्मानित केले जाते आमचे युवा दमदार समालोचक मानस मनोरे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. पाटील सर वाजाचे हिंदीचे एक जबरदस्त समालोचक ज्याने देखील आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सुंदर समालोचन करत असताना सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि सगळ्या खेळाडूंना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आणि त्याच्याच बरोबरीने अर्थातच पनवेल तालुका रायगड जिल्हा वाजेगाव आणि हिंदीचा एक दमदार बुलंद आवाज मनोहर पाटील सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाईल. आयोजकांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मनोहर पाटील सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाची स्पर्धा आहे परंतु त्याच्याच बरोबरीने नेरे धुंदरे विभाग असेल, संपूर्ण रायगड जिल्हा असेल, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज सातत्याने आपण ऐकला आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं समालोचन ऐकलं. मनोहर पाटील सर, फार चांगला आवाज, फार सुंदर समालोचन. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आहे. आणि आता पुढील सत्रासाठी वळूया मनोहर पाटील सर यांच्याकडे. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा. क्या गलती कर रहे हैं यहाँ पर, ये क्या हुआ मैदान में. जिस खिलाड़ी ने पिछले मुकाबले में एक तरफा मुकाबला घुमाया था, जब 18 में 29 चाहिए थे, एक ओवर में मुकाबला फिनिश किया था, यहाँ पर डायमंड डक का बनेंगे शिकार. गणेश सिंह बैक टू द पवेलियन, रन आउट. की गेंदबाजी की थी, 2 ओवर फेंके थे, 6 रन खर्च किए थे और 4 सफलता उनके नाम के ऊपर रही थी. गेंदबाजी के बलबूते के ऊपर मुकाबला जीता था और इस टूर्नामेंट में बिल्कुल उन्होंने दूसरा मैदान फेंकने का विक्रम किया था. जबरदस्त ये गेंदबाज है और इस गेंदबाज के सामने किस प्रकार से रणनीति अपनाएंगे ये भी देखने वाली बात है. मानस मनोरे हमसे विदा लेते हुए फिर मिलेंगे दोस्त, फिर किसी नई टूर्नामेंट में. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. पहली गेंद के ऊपर सफलता, रन आउट के रूप में विकेट खोया है. ये गेंद आई थी, अंपायर को शक की निगाह से देखा, जरूर जा रहा है अंपायर, स्थिर है, कोई इशारा नहीं आया. डॉट गेंद की समाप्ति होती भी. 5 ओवर में जीतने के लिए टारगेट है 42 का, 42 रन बनाने हैं मैदान के अंदर. क्या इतना आसान बनेगा वडगर के सामने, ये भी देखने वाली बात है. शुरुआत दमदार है प्रकाश नाइक से. गणेश सिंह का रन आउट, विपुल के ऊपर दोहरा दबाव है. इस बार टप्पा गिरने के बाद गेंद नीचे रही, बिल्कुल समझ नहीं आई विपुल को. डॉट गेंद की समाप्ति होती भी. अब थोड़ा सा फ्रस्ट्रेट हो रहे बीच मैदान में. पिछली 3 गेंदों से कोई रन नहीं आया, लेकिन गणेश के रन आउट हो जाने के बाद पूरी जिम्मेदारी अब संभालनी होगी विपुल को.
इस बार भी लेकिन अंपायर इस बार हमारे तरफ घूमकर हमें बता रहे हैं कि यह पहला रन था जो एक्स्ट्रास के रूप में आएगा बीसीसी पागोटे टीम के लिए। खाता खुल चुका है। पिछले मुकाबले में भी 58 की आवश्यकता थी, आसानी के साथ पीछा किया था। इस बार भी कोशिश जरूर होगी। एक और वाइड, 2 अतिरिक्त रन। टीम की रन संख्या की बात करेंगे, 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। विपुल पाटिल 7 तिबारे, मनीष पाटिल मैदान में। अच्छी गेंदबाजी का नजारा दिखाया था, लेकिन पिछली लगातार 2 गेंदें वाइड है। इस बार ऊंचाई मिली है, लंबाई नहीं है, पीछे खिलाड़ी मौजूद, सफलता मिल जाएगी। जैसे मैंने पहले भी कहा था कि विपुल के ऊपर अब दोहरा दबाव है और दबाव के नीचे अपना विकेट फेंका दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। पहले ओवर में जबरदस्त गेंदबाजी का नजारा। रन बने हैं टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर। प्रकाश नाइक, इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है। किसी एक खिलाड़ी को जिम्मेदारी लेनी पड़ेगी, अंतिम क्षणों तक क्रीज के ऊपर रहना पड़ेगा। प्लानिंग से ये गेम जीता जाता है और इस तरीके का ये मुकाबला बना है। अब दोहरा दबाव है बल्लेबाजी करने वाली बीसीसी पागोटे टीम के ऊपर। वडगर क्रिकेट टीम के गेंदबाज प्रकाश नाइक ने एक के बाद एक जबरदस्त गेंदबाजी करी है, अच्छी गेंदें फेंकी है और इन्हीं के बदौलत दबाव में नजर आती भी 2 रन एक्स्ट्रास के रूप में आए अपने बल्लेबाज वैभव। अच्छी गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई इस ओवर की 5 गेंदें गुजर चुकी है। बल्ले से अब तक एक भी रन नहीं आया। 2 एक्स्ट्रा, 2 वाइड आए हैं, सिर्फ 2 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 5 ओवर में 42 का था टारगेट। रिवर्स थ्रो का टीम किया था इस बार। डॉट गेंद की समाप्ति, जबरदस्त गेंदबाजी का नजारा। तो प्रकाश नाइक का ओवर रहा सक्सेसफुल, जिसमें 2 रन खर्च हुए और विकेट गए। एक सफलता उनको मिली, एक रन आउट के रूप में सफलता मिली थी टीम को। पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 रन। केवल 2 रन आए हैं। अब साझेदारी की सख्त जरूरत है। सिंगल डबल से भी रन बनते हैं, लेकिन हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश में विकेटों का नुकसान किया और बीसीसी पागोटे क्रिकेट टीम मैदान के अंदर थोड़े से दबाव में नजर आती भी। 42 की दूरी है, अभी भी जीतने के लिए 24 गेंदे, 40 रन बनाने हैं मैदान में। 10 के औसत से रन जोड़ने होंगे मुकाबला जीतने के लिए, सुपर 8 में पहुंचने के लिए। इस बार अच्छा स्ट्रोक है, क्या ताकत जो की है पूरी। खिलाड़ी मौजूद थे, मात्र बनेंगे दर्शक। गेंद सीमा पार, छक्का। जिस स्ट्रोक का इंतजार था वही हुआ मैदान में। कुछ बड़े हिट पूरी तरीके से मुकाबले में शिकंजा कस देगी बीसीसी पागोटे टीम। एक और अच्छा स्ट्रोक, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से। छक्के के बाद यह राहत की सांस दिलाने वाला एक और चौका। दस रन पहली 2 गेंद के ऊपर, 12 बने हैं अब तक। अच्छा स्ट्रोक है, गैप में सिर्फ दिशा दी इस गेंद को। 1 रन तो आसानी के साथ है, कोई खिलाड़ी तैनात नहीं। लाजवाब बल्लेबाजी, बल्लेबाज मनीष पाटिल की 3 गेंदें 14 बनाए।
जबरदस्त डीजे का संगीत हमने सुना। 3 गेंदे 14 रन, पूरी तरीके से जो मोमेंटम बनाए था, जो दबाव बनाए था, उस दबाव को झकझोर कर रख दिया पिछली 3 गेंदों के ऊपर। मनीष पाटिल, इस तरीके के बल्लेबाजों की जरूरत होती है जब शुरुआती झटके मिलते हैं। तीसरे नंबर के ऊपर आपको रन भी बनाने होते हैं, पारी को संभालना भी होता है, पारी को संभाल भी रहे, सवार भी रहे, सजा भी रहे। वडगर क्रिकेट टीम, आपके लिए टाइमर ऑन है। यदि 4 ओवर 20 मिनट में नहीं हुए तो आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा अंतिम ओवर में। इस बार क्या फंसे है जाल में, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। 14 पहले से आए थे, जरूरत नहीं थी स्ट्रोक की, एक विकेट बहाल कर दिया मैदान में। तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर। तुरंत मैदान के अंदर जाना है दोस्त। हर्षित पाटिल 16 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर, 42 रनों का टारगेट है सामने। वैभव खुद कप्तान मौजूद है, थोड़ा सा सलाह मशवरा, यंग खिलाड़ी मैदान के अंदर। ऐसे हालातों में, ऐसे विपरीत परिस्थिति में, आप कितने भी बड़े खिलाड़ी हो, जब भी आप मैदान के अंदर उतरते हो आपके ऊपर दबाव रहता ही है, और इसी का नतीजा मैदान के अंदर हम देख सकते हैं। ओवर द विकेट से गेंदबाज मेहर जी तैयार थे, गैप में गेंद जाएगी। खराब फील्डिंग का यह नजारा है, गेंद सीमा पार चौका। रन बने हैं टोटल 20 रन, 42 रनों की जरूरत थी मुकाबला जीतने के लिए। इस ओवर के आने वाली रतेश मेहर की अंतिम गेंद, एक ही रन है। रमेश मेहर दोस्तों माफ करना, सिंगल के मदद से यह छोर स्ट्राइक रखेंगे अपने पास बल्लेबाज हर्षित। 1 रन का हुआ इजाफा, अब आने वाली गेंदें 18 और जीतने के लिए 21 की है जरूरत। अट्ठारह गेंदे जीतने के लिए अब 21 रन की जरूरत है। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे मैदान में मनीष पाटिल, लेकिन मनीष के आउट हो जाने के बाद हर्षित ने एक चौका दिखाया था, और यहां से हमने देखा अब आने वाली गेंदें 18 और 21 रनों की अभी भी जरूरत है। वडगर क्रिकेट टीम सोच रही है विकेटें हर हाल में चाहिए, क्या ऐसा हो पाएगा? ओवर द विकेट, राउंड द विकेट से, ओवर द विकेट से इस बार तैयार गेंदबाज, सीधे बल्ले से खेला। इसके लिए बुलाया गया था मनीष पाटिल के माध्यम से हर्षित को मैदान के अंदर, और इसका ताजा सबूत देते हुए अब 17 गेंदे जीतने के लिए 15 की जरूरत। थैंक यू सो मच। 17 गेंदे जीतने के लिए 15 की जरूरत। एक और अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी मौजूद, जब तक पहुंचेगा रन मिलेगा केवल सिंगल। अब समीकरण आसान सा बन चुका है। आने वाली 16 गेंदे जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। प्रकाश नाइक पहले ओवर में केवल 2 रन देते हैं, लेकिन रमेश मेहर का वो ओवर जिसमें 19 खर्च हुए, उन्हीं के बदौलत पूरी तरीके से इस मुकाबले में हावी है बल्लेबाजी करने वाली बीसीसी पागोटे।
छोटी गेंद हल्के हाथों से धकेला, दिशा दी इस गेंद को। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश, थोड़ा सा लेजी एटीट्यूड, गुड रनिंग बिटवीन द विकेट। कमाल की दौड़ विकेटों के बीच में लगा रहे, सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे, समीकरण और आगे बढ़ेगा। जीत की ओर अग्रेसर होती हुई बीसीसी पागोटे। 15 गेंदे 12 की जरूरत है, लेकिन क्या ये 12 रन रुकेंगे? कुछ विकेटें कुछ डॉट गेंदे दबाव बना सकती है। जोरदार अपील हुई थी, अपीलों में उत्साह देखने को मिला था। लेग बाइस के रूप में 1 रन जरूर मिलेगा। सिंगल के मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। आने वाली गेंदें बचेगी 14, जीतने के लिए 11 रनों की अभी भी जरूरत है। डॉट गेंदों से बढ़ता है दोस्तों प्रेशर, और वहां से आपको सफलता मिल सकती है और विकेटें ही बचा सकती है वडगर क्रिकेट टीम को इस मुकाबले में। आप रन रोक नहीं सकते, सिंगल डबल तो चलते ही रहेंगे। 1 रन का इजाफा होता है। 13 गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत है। विपुल पाटिल और गणेश सिंह आए थे पारी की शुरुआत करने। पहली गेंद के ऊपर डायमंड डक का शिकार बने थे गणेश सिंह, लेकिन विपुल पाटिल का विकेट। इस बार वैभव तैयार थे, गेंद जाएगी सीमा पर। दैट इज अ लॉन्गेस्ट हिट ऑफ द डे। यस, इट इज अ सिक्सर। चार रन की जरूरत थी, यहां पर विकेट फेंकेंगे बल्लेबाज हर्षित मैदान के बाहर। नए खिलाड़ी मैदान के अंदर, इनेट नंबर 6, छठे नंबर के ये खिलाड़ी है। जीतने के लिए केवल 4 रन की जरूरत है, लेकिन रास्ता रोक के खड़ी है वडगर क्रिकेट टीम। क्या इन खिलाड़ियों को रोकने में कामयाबी मिलेगी? ऐसा नहीं है कि क्रिकेट में हमने चमत्कार देखे नहीं है, कई सारे जगहों पर इस तरीके के हालात हमने देखे हैं और यहां से मुकाबले जीतते हुए हमने टीमें देखी है, लेकिन क्या ऐसा हो पाएगा? स्मिथ के लिए गेंद थी, हल्के हाथों से खेला इस गेंद को। 1 रन जरूर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। जानबूझकर सिंगल के लिए खेला गया, ये स्ट्रोक हम देख सकते हैं। स्मिथ के माध्यम से जीत की ओर और अग्रसर होती भी 3 रन की अभी भी जरूरत है आने वाली 10 गेंदों के ऊपर। 10 गेंदे 3 रन। सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा, जिनके माध्यम से क्रीडा प्रतियोगिता आज डे 3 हम देख पा रहे हैं और अच्छा मुकाबले हमें देखने को मिले। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, मौका बनेगा। एक और खिलाड़ी मैदान के बाहर। क्या इस कहानी में कोई ट्विस्ट अभी भी बाकी है? 9 गेंदे 3 रन। खेली
मैदान के अंदर यदि बात करेंगे वैभव पाटिल, जिन्होंने 6 गेंदों में 8 रन बनाए, एक छोर संभाल के रखा था, दूसरे छोर से बल्लेबाज रन बना रहे थे, लेकिन इस बार अपने आप को रोक नहीं पाए और वहां पर अपना विकेट फेंका। कोशिश जारी है, ये देखकर अच्छा लगा कि मुकाबला नहीं छोड़ रहे मैदान में वडगढ़ क्रिकेट टीम। 9 गेंदे जीतने के लिए 3 रन की अभी भी जरूरत। इनेट नंबर 7, 5 खिलाड़ी मैदान के बाहर लौट चुके हैं। 7वें नंबर का खिलाड़ी मच्छिंद्र भोईर। अगली गेंद खोद कर निकाला इस गेंद को, गैप में गेंद है, एक पीछे खिलाड़ी मौजूद है, दूसरे के लिए पलट चुके खिलाड़ी। 2 रन का इजाफा, स्कोर इस लेवल, केवल 1 रन की जरूरत है। बजरंग क्रिकेट क्लब पागोटे क्रिकेट टीम पूरी तरीके से हावी इस मुकाबले में। 8 गेंदे और 1 रन की जरूरत। आज के दिन सुपर 8 में पहुंचने वाली पहली टीम बनी थी अजनबी स्पोर्ट्स ओले। गेंद में ऊंचाई ज्यादा, स्टाइल में करेंगे फिनिश। दूसरी बनेगी बजरंग क्रिकेट क्लब पागोटे। सुपर 8 में पहुंचने वाली 6ठी टीम हमें मिल चुकी है। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज। तर सामन्याचा हिरो